गेल्या काही वर्षांपासून ओ-टी-टीचं मोठं मार्केट आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला वाटतं, की तिथं कोणताही नियम नाही. म्हणजे तुम्ही तिथं काहीही दाखवू शकता. अर्थात त्याला काही निर्बंध आहेत. पण जसं सिनेमा हॉलमध्ये काही दृश्य दाखवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असतं, तसं इथं काही तसं काही प्रकरण नाही आहे. त्यामुळं आपण पाहतोय, की गेल्या अनेक दिवसांपासून अ, जे अडल्ट कंटेंट आहेत म्हणजे सॉफ्ट पॉर्न ज्याला आपण म्हणतो. म्हणजे पॉर्न साईट बॅन काही असल्या तरीही अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी, अनेक दृश्य आपल्याला ओ-टी-टीच्या अनेक कंटेंटमध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळे जे काही ओ-टी-टीचं एक मार्केट आहे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलं आहे. पण आता या सगळ्यांवर कोणी आक्षेप घेत नाही आणि आक्षेप घेतलं तरी त्याला काही करता येत नाही. ते कंटेंट हटवता येत नाही. कारण तुम्ही कितीही त्यात अश्लीलता दाखवली, कोणतेही सीन दाखवले, तरीही त्याला मार्केट आहे. लोकांना ते आवडतं, लोकं पाहतात. त्यामुळे त्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं जात नाही. कोणाचं लक्ष त्याकडे जातही नाही. अर्थात त्याचा जो काही दुष्परिणाम होतो, त्याच्याशी भारत सरकारला असेल किंवा कोणाला काही घेणं-देणं नाही आहे. पण आता त्या सतलुज नावाची एक फिल्म ओ-टी-टीहून काढून टाकली आहे. ती भारतात बॅन झाली आहे. त्यावर मात्र सगळ्यांचं आता लक्ष आहे. जिथं येणारी पिढी एखाद्या कंटेंटमुळं दूषित होऊ शकते, ते कंटेंट सरकारला महत्त्वाचे वाटत नाहीत कारवाई करण्यासाठी. पण एक सिनेमा इतका महत्त्वाचा वाटतो, की ना तो चित्रपटगृहात प्रदर्शित होतो, ना ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर त्याला जागा मिळते. जागा मिळालीच तर 2 दिवसात त्याला बॅन केलं जातं. नेमकं हे चित्रपटाचं प्रकरण काय आहे? सरकारचं म्हणणं काय आहे? चित्रपटात नेमकं काय आहे? आणि मुळात ही सगळी जी काही घटना आहे, ती वेगळ्याच राजकीय विषयाशी किंवा वेगळ्याच काळातली आहे. तरीही आताचं सरकार त्यावर अशी भूमिका का घेतंय? या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. आता जो सिनेमा आहे सतलुज, तो पंजाबच्या धर्तीवर आधारलेली जी काही एक घटना 80-90च्या दशकात झाली होती, त्याभोवती ही कथा फिरते. खालारा नावाचे जे काही गृहस्थ होते, त्या गृहस्थाभोवती हे प्रकरण आहे. नेमकं प्रकरण काय होतं 80च्या दशकामध्ये, तिथं म्हणजे 80चा शेवट आणि 90चा उदय म्हणजे असं एक सांगता येईल आपल्याला. तेव्हा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या होत्या आणि अनेक लोकांना त्यांनी पकडलं होतं. आता पकडल्यानंतर त्या सगळ्या हाती लागलेल्या माणसांसोबत नेमकं केलं काय जात होतं? याचा तपासच त्याचं काही समीकरणच जुळून येत नव्हतं. पुढे काही येतच नव्हतं. तर ही शंका संबंधित व्यक्तीला आली. त्यांनी सगळं बेपत्ता असलेल्या माणसांची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात दर्जा असलेल्या ती 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 जी काही सगळी माहिती त्याची माहिती घेतली. त्यानंतर वेगवेगळे जे काही काय म्हणता येत त्याला स्मशानभूमी आहे, तिथंही जाऊन त्यांनी तपास केला. सगळे कागदपत्र एकत्र केले. त्या सगळ्याची जुळवाजुळव केली, त्याची तुलना केली आणि काही मिसिंग लिंक आहे, काही शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की बरेच बेपत्ता जे लोकं आहेत, त्या लोकांना पोलिसांनी धरलं. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर त्यांना म्हणजे त्या कारवाईत ते मृत्युमुखी पडले आणि त्यांचे जे काही अंत्यसंस्कार आहे, हे कोणतेही लीगली पात्रतेत नसताना म्हणजे अनलीगली पद्धतीनं त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ही सगळी माहिती लपवून ठेवण्यात आली. आता साहजिकच या सगळ्यांमध्ये पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अर्थातच नकारात्मक होता. त्यांच्या पाठीमागे घटनाही तशा होत्या. जे काही डॉक्युमेंट्स किंवा जे काही पुरावे पुढे आले होते, त्याही तशाच पद्धतीचे असल्यानं हे सगळं प्रकरण एका वेगळ्याच उंचीला जायला लागलं. तिथल्या राजकीय परिस्थितीचाही विचार केला, तर तिथे अनेक वेगवेगळ्या घडामोडी होत होत्या. जे पोलीस महासंचालक होते, त्यांचंही वेगवेगळ्या पद्धतीनं नाव पुढे येत होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्यांनी आवाज उठवला, त्यांना एक दिवशी अचानक त्यांच्या घरासमोरून उचलण्यात आलं. म्हणजे एक निळ्या आकाशी कलरची गाडी तिथं आली. त्यांना घेऊन गेले.
त्यानंतर जे काही प्रत्यक्षदर्शीचे जे काही पुढं आल्या गोष्टी, की आम्ही हे गोष्टी पाहिल्या, त्या गोष्टी, त्यातून असं निष्पन्न झालं, की पोलिसांनीच त्यांना उचललं. त्यांच्या आजूबाजूही काही अधिकारी होते त्यांच्यावर लक्ष ठेवून. नंतर अशी माहिती समोर आली, की एक दिवस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. नंतर ते पुन्हा तिथून त्यांना हलवण्यात आलं आणि नंतर अर्थातच त्यांचा मृत्यू झाला. आणि ह्या सगळ्या पाठीमागं पोलीसच होते असं एक सगळीकडे चर्चा सुरू झाली. हे प्रकरण नंतर गाजलं. त्यांच्या पत्नीने, परिवाराने हा संघर्ष सुरू ठेवला. अ, एक दिवशी अचानकच न्यायालयात एक तार गेली. त्या तारमध्ये हा आरोप होता आणि मग सगळ्या पद्धतीनं न्यायालयाने ॲक्शन घेऊन हे प्रकरण पुढे चालवलं. या सगळ्या प्रकरणाला सी-बी-आयने हाताळलं. सी-बी-आयनं तपास केला. त्यामध्ये बऱ्याच हत्या, मृतदेह या सगळे पुरावे पुढं आले आणि या सगळ्यांपाठीमागं पोलीस दोषी असल्याचं अ, बोललं गेलं किंवा तसे संदर्भ पुढे आले. आता ह्या सगळ्या गोष्टींवर हा सिनेमा आहे. आता हा सिनेमा बॅन का केला जातो? हे न समजण्यापलीकडचं आहे, पण त्याच्या पाठीमागं काही महत्त्वाची कारणं असू शकतात. यामध्ये खलिस्तान चळवळी संदर्भातलं एक कारण सांगितलं जातं आहे, की हे त्या चळवळीला पूरक ठरेल आणि देशातली जी काही एकात्मता आहे तिलाही ठेच पोहोचू शकते म्हणून ही कथा लोकांपुढे येऊ नये, हा चित्रपट पुढे येऊ नये. दुसरी गोष्ट एक साईड यांनी दाखवलेली आहे, पोलिसांची साईड दाखवलेली नाही वगैरे असं एक त्यामध्ये बोललं जात आहे. आता हे सगळं जरी असलं, तरीही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की 2027ला पंजाबमधल्या निवडणुका आहेत. म्हणजे जवळपास 6 महिन्यात निवडणुका आहेत. तेव्हाचे जे काही तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्या घटनेसंदर्भात त्यांचंही नाव तेव्हा चर्चेत होतं. त्यांचाही तेव्हा मृत्यू झालेला होता आणि त्यांचं जे काही नातू आहेत, ते आज भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांचा नातू भारतीय जनता पक्षात आहे आणि आगामी काळात म्हणजे 6 महिन्यात होणाऱ्या निवडणुका ह्या भारतीय जनता पक्षाच्या अ, अनुषंगाने जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी जर पुढं आल्या किंवा याचा वेगळा परिणाम जर तिथल्या जनतेवर झाला तर भारतीय जनता पक्षाच्या साठी हा चित्रपट अडचणीचा ठरू शकतो निवडणुकीच्या अनुषंगानं असंही बोललं जातं आहे. त्यामुळे चित्रपटाचा हा प्रवास इथंच थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असू शकतो. खरं तर या चित्रपटाची सुरुवात 2021 पासून झाली होती. हे सगळं झाल्यानंतर दिग्दर्शकाला वाटलं की कथा पुढं आली पाहिजे. त्यानंतर सिनेमा रेडी झाला. 22मध्ये सेन्सॉरसाठी हा सिनेमा गेला. त्यामध्ये जवळपास 125, 127 असे काहीतरी त्यांनी कट सांगितले. त्यामध्ये पंजाब पोलीस हा उल्लेखही करू नका असंही त्यामध्ये काही त्या कट्समध्ये आहे. तर हे सगळं दिग्दर्शकाला मान्य नव्हतं. पुढे अनेक दिवस गेले आणि मग शेवटी ओ-टी-टीवर सेन्सॉर बोर्डचं काही अधिकारशाही नसल्यामुळं ओ-टी-टीवर हा चित्रपट रिलीज करायचा असं ठरवलं. पण जर अगोदरच प्रमोशन केलं तर या चित्रपटाबद्दल सरकार अवेअर होईल आणि हे होऊच देणार नाही म्हणून त्यांनी प्रमोशन वगैरे काहीच केलं नाही. म्हणजे खरं तर या चित्रपटाचं नाव अगोदर पंजाब 95 बहुतेक होतं. आता ते सतलुज असं नाव त्यांनी केलं होतं. आता हे झाल्यानंतर म्हणजे त्यांनी डायरेक्टच सिनेमा प्रदर्शित केला, पण तरीही 2 दिवसानंतर तो काढण्यात आला आहे. अर्थात पंजाबमधले जे काही कलाकार मंडळी आहेत किंवा एकूणच देशभरातले जे काही कलाकार मंडळी आहेत, जे की सत्य या गोष्टी सोबत उभे राहतात. ते सगळे कलाकार या सगळ्याच्या विरोधात बोलत आहे. काही कलाकार असंही म्हणत आहे, की हा चित्रपट 2 दिवस होता. भारताबाहेर पाहिला जातोय अजूनही पाहू शकता. म्हणजेच हा चित्रपट बऱ्याच जणांनी डाउनलोड केलेला आहे. त्यामुळं आता हा चित्रपट लोकांमध्ये मिसळला आहे आणि आता तो एकमेकांकडे जाईल. म्हणजेच पायरसीच्या माध्यमातून का होईना हा चित्रपट भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशीही धारणा अनेक कलाकार व्यक्त करत आहेत. आता सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर फोडाफोडीचं राजकारण असेल, जे काही पावसाळ्यात आपण विकासाचे 12-13 वाजताना पाहिले ह्या सगळ्या गोष्टी असेल किंवा किंवा ग्रह खात्याच्या जे काही अनेक गोष्टी त्यांना यश आलेलं नाही किंवा त्यांचा जो काही ढिसाळपणा आहे तो आपण पाहिला आहे. पण आता सत्य परिस्थिती स्वीकारणं आणि त्यात सुधारणा करणं आणि आगामी काळात तसं होऊ नये याची शाश्वती स्वतःला देणं, ही एक संस्काराची भूमिका भारतीय मंडळींनी नेहमीच जपली असताना
अशा पद्धतीचं जर खोडसाळपणा केला जात असेल तर तो निश्चितच चुकीचा आहे. अर्थात तेव्हा कोणत्याही सरकारचे असो किंवा कोणाचे असो काही चुका झाल्या असतील तर ते सत्य पुढे यायला पाहिजे आणि त्या चुका कोणत्याही प्रशासनाकडून, संस्थेकडून आगामी काळात होणार नाही याची शिकवण अ, याचा बोध अशा चित्रपटातून आपण घेतला पाहिजे आणि सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. हा एक चांगला धागा आपण सगळ्यांनी पकडला पाहिजे. सरकारनेही तो पकडला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून कलाकृतीकडे पाहिलं पाहिजे. अर्थात जर आपण काश्मीर फाईल पाहिलं किंवा धुरंधर पाहिले, ज्यामध्ये मोदी साहेबांनी कशा नोटबंदी संदर्भातले निर्णय घेतले हे पटवून देण्यात आलं. ते चित्रपट जर कोणत्याही कटशिवाय चालत असतील किंवा मोठे हिट होत असतील, हरकत नाही. तेही चित्रपट आहे, तेही आपण पाहिले पाहिजे. पण दुसरीकडे दुसरी बाजू सांगणारे चित्रपट बॅन करायचे, इंडियात चालूच द्यायचे नाही. अशा संदर्भातलं राजकारण, अशा संदर्भातली भूमिका पूर्णपणे चुकीची आहे आणि भारतीयांनी या संदर्भात आपला आवाज उठवला पाहिजे, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. असं तुम्हाला वाटतं का? या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.